शेतकरी नॉलेज अमरावती ह्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आता मी तुम्हाला सांगतो, हे मोसंबीचे झाडं तुम्ही पाहू शकता. हे झाडं अतिशय हिरवी आहे, कारण का आता पावसाळा चालू आहे. एकही झाड पिवळं तुम्हाला दिसणार नाही. याचं कारण जे आहे, मी याले काय काय टाकलं. याले टाकलं मी चुना. एका ड्राम मध्ये 4 किलो चुना टाकला, 2 किलो मोरसून टाकलं बारीक करून, आणि बुरशीनाशकचं पावडर टाकलं 2 किलो, आणि गाईचं गोमूत्र 2 किंवा 3 लिटर गाईचं गोमूत्र टाकलं. ते मिक्स केलं रातभरात मिक्स करून सकाळी मीठ टाकलं तर फायदा अतिशय मस्त होता. हे पाहू शकता तुम्ही झाड. हे पाहू शकता आमचे झाड. कारण का असं औषध बाहेरलं कोणतंच नाही आहे की आपण टाकलं म्हणून ते काही वाद नाही. आणि मंदामध्ये मी लावले सोयाबीन लावल्यानं कारण काय आहे, कारण का झाड कस खात नाही. झाडाचा कस पीक घेत नाही, त्याच्यानं मी हे लावलं आहे. आणि पराठी जर लावान तर पराठीनं सावली पडते आणि मोसंबीच्या झाडाला ऊन काही लागत नाही. आणि तूर जर पेरान तर तुरीचंही तेच कंडिशन आहे. त्याच्यानं आपला सोयाबीनही होते आणि चणाही होते. चणा म्हणजे आपल्याला मोसंबी तोडता येते, हेही पीक भेटते आपल्याला, आणि सोयाबीन आणि सोल्याचाही पैसा आपल्याला भेटते. त्याच्यानं असे दोन्हीही पिकं भेटते आपल्याला. आता आपण बोलूया की मोसंबी पिवळी कोण पडते. आता पावसाळा आहे तर पाणी त्याच्यावर साचते, आणि बरेच किटाणू जे आहे ते आपल्या फंगस किंवा म्हणा किडे हे आपल्या खोडावर हे अशा चढते नाही. याच्यावर तुम्हाला कुठेही डिंक्या रोग दिसणार नाही. आपला जे आहे संत्र्याचा बगीचा त्याच्यात तुम्हाला डिंक्या किंवा काही दिसणार नाही. तुम्हाला सांगितलं तुम्ही एका ड्रामात पाणी घ्या, पाणी घेतल्यानंतर मिक्स करून ते टाका. माझे व्हिडिओ आहे, पुरे व्हिडिओ आहे, ते तुम्ही पाहून घ्या. आणि हे पाहू शकता झाडं आपले मोसंबीचे, हे आपल्या घरचे झाडं आहे. आणि आता जे आहे पनीरी आपण कोणती लावायची, मोसंबीची. संत्रा परत मोसंबी परवडते, कारण का संत्र्याची झाडं काही फुटायची शक्यता आहे नाही आपल्या अमरावती जिल्ह्यात. आणि तुम्ही मोसंबीची पनीरी लावा, झाड लावा चांगलं. आणि झाड लावायच्या वक्ती 10 वेळा विचार करून लावा, कारण का झाड आपल्याला 7-8 वर्ष पोसा लागते, त्याची मेहनत घ्या लागते, किती खर्च लागते. त्याच्यामुळे झाड असं चांगलं घ्या, पद्धतशीर झाड घ्या. आणि झाड कोणतं घ्यायचं आहे हे मी तुम्हाला सांगतो. आपल्या अमरावती जिल्ह्यातच आहे. तुम्ही जे मी सांगन तिथून अंदाज, जे गावाचं नाव सांगन तिथून तुम्ही आणू शकता. जातही सांगन मी. धन्यवाद. लाईक सबस्क्राईब करा आणि शेअर करा.